नमस्कार, मी तुकाराम बुंधे. तर आपण या ठिकाणी चॅलेंजेस आधी ऑपॉर्च्युनिटीज की आव्हाने ही खरी संधी या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की हा जो व्हिडिओ आपण कुठल्या प्रकारचा स्किप न करता आपण पूर्ण व्हिडिओ बघावा. जसं सांगतात की मंजिल मिले या ना मिले, मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. तर खरं हे आपला जो विषय आहे की चॅलेंजेस आधी ऑपॉर्च्युनिटीज की जी काही आव्हान आहे ती खरी संधी आहे. तर जसं सांगतायत की there will be number of distractions but don't let them disrupt you. की जेव्हा आपण आयुष्य जगतोय किंवा आपण जीवन जगतोय, जीवनाच्या वाटेवरती बरीचशी आव्हाने बरीचशी अडथळे येतील, पण त्याच्यापासून स्वतः उद्ध्वस्त होऊन द्यायचं नाहीये. आपण सगळ्यांना माहिती आहे की जी लोक चॅलेंज एक्सेप्ट करतायत ती लोक सक्सेसफुल बनतायत किंवा जी लोक चॅलेंज एक्सेप्ट करतायत ती इतिहास घडवतायत. जसे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा हार्दिक पांड्या अशी बरीचशी आपली उदाहरणं माहिती की ज्या लोकांनी चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि आज ते लोक सक्सेसफुल आहेत. तर आज आपण या ठिकाणी विशेष करून हार्दिक पांड्या यांच्याविषयी बोलणार आहेत. जर समजा हार्दिक पांड्या यांच्याविषयी बोलायला गेलं तर हार्दिक पांड्या अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आले. त्याला लहानपणी मनोमनी इच्छा होती की जे काही इंडियन क्रिकेट टीम आहे मी त्या टीम मध्ये खेळावं. जे काही समजा सगळे क्रिकेटचे फॉर्मॅट्स आहेत मी सगळे फॉर्मॅट्स खेळावं असं त्यांना वाटत होतं. आणि आज आपण बघतोय की हार्दिक पांड्या T20 असेल किंवा ओडीआय असेल किंवा टेस्ट क्रिकेट असेल किंवा IPL असेल सगळे क्रिकेट फॉर्मॅट खेळत आहेत आणि प्रत्येक फॉर्मॅट खूप चांगल्या प्रकारचा फिनिशिंग टच सुद्धा देता येतं. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2022 मध्ये इंडियन प्रीमियर लीग IPL ची मॅच त्या ठिकाणी होती आणि हार्दिक पांडे गुजरात या टीमच्या त्या ठिकाणी कॅप्टन होते. आणि आपण सगळ्यांना माहित असेल की त्यावेळी जी काही गुजरात टीम होती ती IPL विनिंग टीम होती. नंतर तुम्हाला हेही सगळ्यांना माहित असेल की 2024 मध्ये जे काही मुंबई इंडियन्स यांनी हार्दिक पांड्या ऍज अ कॅप्टन रिटेन केलं आणि त्यावेळी जी काही मुंबईची पब्लिक होती किंवा इतर लोक होती त्यांना थोडंसं जिलस फील झालं की त्या ठिकाणी हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवलं. आणि ज्यावेळेस 2024 मध्ये IPL ची पहिली मॅच होती त्यावेळेस मुंबई आणि गुजरातची मॅच होती. त्या दरम्यान एक ग्राउंडमध्ये कुत्रं आलं आणि ते कुत्रं बघून जी बहुतेक ग्राउंड पब्लिक होती त्या ठिकाणी हार्दिक असं त्या ठिकाणी ओरडत होती किंवा हार्दिक पांड्याला बघून त्या ठिकाणी बू असं त्या ठिकाणी ओरडत होती. आणि नक्की हे जे ऐकून किंवा हे बघून हार्दिक पांड्याला खूप वाईट वाटत असेल. पण आपल्या सगळ्यांना हेही आठवत असेल की 2024 मध्ये T20 वर्ल्ड कप मॅच होती इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका आणि या मॅच मध्ये जो काही हार्दिक पांड्याचा रोल होता तो एकदम बेस्ट रोल किंवा खूप महत्वाचा रोल होता. आपण पहिल्यांदा बॅटिंग करताना त्यावेळेस जो आपला स्कोर होता खूप कमी स्कोर होता आणि आपली ती मॅच डिफेंड करायची होती, काही कोण जिंकायचं होतं. मग त्यावेळेस जी काही 19 ओव्हर होती ती जसप्रीत बुमराह ह्याने टाकली आणि त्यावेळेस ती जी ओव्हर होती खूप महत्वाची होती. त्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने एक आफ्रिकेचा हार्ड हिटर बॅट्समन क्लासेनची अतिशय महत्वपूर्ण विकेट काढली. आणि नंतर मग शेवटची जी काही 20वी ओव्हर आहे ती कुणाकडे द्यायची हा कॅप्टनची मोठा प्रश्न होता. त्यासाठी जो काही मेंटली स्ट्रॉंग असेल कोणी बॉलर त्याकडे जाणं फार गरजेचं होतं. आणि त्यावेळेस कॅप्टन यांना हार्दिक पांड्या हा बेस्ट ऑप्शन वाटतं. ते हार्दिक पांड्याकडे गेले आणि हार्दिक पांड्याने जे काही चॅलेंज आहे चॅलेंज एक्सेप्ट केलं. आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की जे काही 20वी ओव्हरच्या पहिल्याच बॉलमध्ये हार्दिक पांड्याने साऊथ आफ्रिकेचं काही हार्ड हिटर एक किलर बॅट्समन त्याचं नाव डेव्हिड मिलर ह्यांची विकेट त्या ठिकाणी झेलबादच्या रूपामध्ये त्या ठिकाणी बाउंड्रीवरती सूर्यकुमार यांच्या हस्ते खूप चांगल्या प्रकारचा कॅच त्या ठिकाणी पकडला. आणि ती तो जो कॅच होता तिथे कॅच नाही पूर्ण मॅच होती. आणि आपण बघतोय की खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक त्या ठिकाणी आणि जी शेवटची फायनल मॅच होती आपण जिंकू शकलो. आणि हे जे केवळ जे काही शक्य झालं ते कसं माहिती हार्दिक पांड्याचा परफॉर्मन्स किंवा जे काही बुमराहच्या परफॉर्मन्समुळे. आणि हे सगळं नंतर मग जेव्हा आपण मॅच जिंकलो त्यावेळेस हार्दिक पांड्या खूप रडला. त्यांनी त्या ठिकाणी आपले वेदना होते त्या ठिकाणी व्यक्त केलं, जे काही भावना होत्या त्यांनी भावना व्यक्त केलं. पण एक हार्दिक पांड्या किंवा हे जे मोठे जी काही माणसं असतात ती खूप मोठे विचाराची असतात. त्याचे काही पेन असे काही जे काही वेदना असतात त्याचे काही कन्व्हर्जन आहे ते पॉवर मध्ये करतायत. आणि हार्दिक पांड्या तेच केलं की जे आपलं पेन होतं आपल्याला जे काही वेदना होते त्याचे काही कन्व्हर्जन त्यांनी पॉवर मध्ये केलं आणि त्या ठिकाणी बेस्ट दिला आणि आपण त्या ठिकाणी जी काही T20 वर्ल्ड कप मॅच जिंकू शकलो. तर आपणही तेच करायचं. आपण जीवनाच्या वाटेवर जीवन जगत असताना बरीचशी आव्हाने बरीचशी संकटे येतील आणि जी काही चॅलेंज असतील ते आपण एक्सेप्ट करायची. आणि जर आपण चॅलेंज एक्सेप्ट केली तर आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होईल. आपण नक्की त्या ठिकाणी यश प्राप्त करू शकतो. तर सांगतायत की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की लोक ढासळल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही.
संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा, संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. धन्यवाद.